नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 बघणार आहोत। याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडून घेतला आहे। त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एलिमिनेशन मेथडचा वापर करून सायमल्टेनियस इक्वेशन सोडवले होते। आता या ठिकाणी त्या प्रॅक्टिस सेट 1.1 ची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट जो 1.2 सोडवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ग्राफिकल मेथडने ते सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे आहे। बघा, आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन्स। आता या ठिकाणी बघा, पहिलं इक्वेशन दिलं आहे x + y = 3। या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल पूर्ण करायचा आहे। बघा, आता या ठिकाणी x + y = 3 दिला आहे। या प्रकारे आपण लिहून घेणार x + y = 3। आता या व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या? सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहिणार x = 3 - y। y हा पॉझिटिव्ह होता, जेव्हा तो उजवीकडे गेला तेव्हा तो सबट्रॅक्ट झाला। आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे। आता ह्या ज्या व्हॅल्यू भरायच्या आहे ह्या आपण आपल्या मनाने लिहू शकतो। कोणती पण व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता। या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे। जर या ठिकाणी x ची व्हॅल्यू तुम्ही पुटअप केली 3, तर आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळणार ती आपण शोधून काढणार। 3 = 3 - y। बघा, आता या ठिकाणी 3 हा जो नंबर आहे आपल्याला y ची व्हॅल्यू शोधायची होती। 3 हा जो नंबर आहे हा पॉझिटिव्ह आहे, जेव्हा तो डावीकडे जाणार तेव्हा तो सबट्रॅक्ट होणार। देअरफॉर 3 - 3 = -y राहिले। आता या ठिकाणी 3 मधून जर 3 गेले तर 0 0 = -y, म्हणजेच या ठिकाणी y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ती म्हणजे 0। म्हणजे या ठिकाणी 3, 0 ही x आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे। म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? या ठिकाणी 0 मिळालेली आहे। आता दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे y ची 5 दिलेली आहे। बघा, आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारे इक्वेशन मिळालं होतं, x = 3 - y। हे इक्वेशन जेव्हा आपण सोडवलं तर या प्रकारे सुद्धा त्याला लिहू शकतो। बघा, आता y ची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे 5। देअरफॉर x = 3 - 5। देअरफॉर x = 3 - जर 5 केले तर x ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे -2। या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण पुटअप करणार -2, म्हणजे x ची व्हॅल्यू आहे -2, y ची व्हॅल्यू आहे 5। राईट डाऊन करणार या ठिकाणी -2, 5। तिसरा बॉक्स बघणार आहोत। या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 3 दिलेली आहे। बघा, या ठिकाणी आपण इक्वेशन लिहून घेणार या प्रकारे। हे जे इक्वेशन दिलं होतं त्याला या प्रकारे आपण लिहून घेतलं आहे, x = 3 - y। या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय आहे? 3 आहे। देअरफॉर x = 3 - y ची व्हॅल्यू पुटअप केली ती म्हणजे या ठिकाणी 3। देअरफॉर x = 0, म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू जर आपण 3 पुटअप केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 0। म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार 0 आणि x, y ची व्हॅल्यू मिळाली 0, 3। अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला बॉक्स आपण भरून घेतला आहे। या ठिकाणी आपल्याला दुसरं दिलेलं आहे x - y = 4। हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे। या ठिकाणी हा बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचा आहे। सुरुवातीला आपण इक्वेशन लिहून घेणार x - y = 4। देअरफॉर x = 4 + y। y या ठिकाणी निगेटिव्ह होता, जेव्हा तो उजवीकडे गेला तेव्हा तो पॉझिटिव्ह झाला। बघा, आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी ते आपण पुटअप करणार। y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 0 दिलेली आहे। देअरफॉर x = 4 + 0। देअरफॉर x = 4। जेव्हा y ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार? 4 मिळणार। म्हणजे या ठिकाणी मिळाले 4। म्हणजे x, y या ठिकाणी लिहिणार 4, 0। सुरुवातीला लिहायची आहे x ची व्हॅल्यू, नंतर लिहायची आहे y ची व्हॅल्यू। आता या ठिकाणी पुन्हा आपण इक्वेशन लिहून घेणार आहोत। आपल्याला दुसरा ही रो कंप्लीट करायची आहे, म्हणून x - y = 4। या ठिकाणी हेच इक्वेशन आपण या प्रकारे लिहिलं, x = 4 + y। देअरफॉर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1, लिहून घेतली x च्या जागेवर = 4 + y। देअरफॉर -1, बघा, आता 4 या ठिकाणी पॉझिटिव्ह होता, जेव्हा तो डावीकडे गेला तेव्हा तो निगेटिव्ह झाला, म्हणजे -4 झाला = y।
देअरफोर -1 -4 जर केले तर -5 मिळाले. -5 इक्वल टू y. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू -1 असते तेव्हा वायची व्हॅल्यू किती मिळाली? -5 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहिलं -5. या ठिकाणी लिहिणार आपण x, y इक्वल टू -1 सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू नंतर -5. म्हणजे -1, -5 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता बघा तिसरा जो बॉक्स होता तो या ठिकाणी दिलेला आहे. फक्त लास्टचा बॉक्स आपल्याला भरायचा आहे. बघा आता या ठिकाणी ही जी कंडिशन दिलेली आहे ही बरोबर आहे किंवा नाही हे आपण चेक करणार. इक्वेशन लिहिणार आपण या प्रकारे x -y इक्वल टू 4. यालाच आपण लिहू शकतो या प्रकारे x इक्वल टू 4 + y. बघा आता या ठिकाणी yची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -4. देअरफोर x इक्वल टू 4 + yची व्हॅल्यू पुटअप केली -4. देअरफोर x इक्वल टू 4 - 4. देअरफोर x इक्वल टू 4 - 4 केले तर 0. म्हणजे जेव्हा yची व्हॅल्यू -4 असते तेव्हा xची व्हॅल्यू किती मिळाली? 0 मिळाली. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या अतिशय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार x, y इक्वल टू 0, -4. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा दुसरा जो बॉक्स होता टेबल जो दिलेला होता तो सुद्धा पूर्ण केलेला आहे. दुसरं उदाहरण आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. या ठिकाणी बघा 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे आणि हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचे. सुरुवातीला आपण दोन्ही जे इक्वेशन दिलेले आहे त्यांचे टेबल बनवणार आहोत आणि टेबल बनवल्यानंतर त्यांचे ज्या पॉईंट्स आपल्याला मिळणार आहे ते पॉईंट्स आपण ग्राफ पेपरवरती ड्रॉ करणार आहोत. सुरुवातीला पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. आपण या प्रकारे लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. बघा आता पहिलं इक्वेशन होतं x + y इक्वल टू 6. याच इक्वेशनला आपण लिहू शकतो x इक्वल टू 6 - y. आता आपण x, y आणि x, y या प्रकारे व्हॅल्यू आता पुटअप करणार आहोत. बघा या प्रकारे हा चार्ट बनवून घ्यायचा आहे. बघा आता सुरुवातीला जर आपण या ठिकाणी yची व्हॅल्यू जर 0 पुटअप केली. आता बघा या ज्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत या व्हॅल्यू आपण आपल्या मनाने ठेवायच्या आहेत. बघा आता पहिलं घेणार आपण या ठिकाणी इक्वेशन मिळालं आपल्याला x इक्वल टू 6 - y. देअरफोर पुट y इक्वल टू 0. जर आपण yची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय होणार? देअरफोर x इक्वल टू 6 - 0. yच्या जागेवर 0 ठेवलं. देअरफोर x इक्वल टू 6. जर yची व्हॅल्यू 0 ठेवली तर xची व्हॅल्यू किती मिळाली? 6 मिळाली. म्हणून या ठिकाणी x, y मिळाला 6, 0. आता दुसरी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. आता दुसरी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत या प्रकारे. देअरफोर इक्वेशन राईट डाऊन केलं x इक्वल टू 6 - y हे इक्वेशन होतं. या ठिकाणी जर yची व्हॅल्यू आपण -1 पुटअप केली तर आपल्याला काय मिळणार? बघा देअरफोर x इक्वल टू 6 या ठिकाणी लिहिणार पुट y इक्वल टू -1. म्हणून x इक्वल टू 6 - yची व्हॅल्यू काय आहे? -1. देअरफोर x इक्वल टू 6 + 1. देअरफोर x इक्वल टू 7. जर yची व्हॅल्यू आपण -1 पुटअप केली तर xची व्हॅल्यू किती मिळाली? 7 मिळाली. म्हणून या ठिकाणी xच्या जागेवर लिहिणार 7. x, y काय मिळाला? तर 7, -1 मिळालं. आता पुढची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. बघा जर या ठिकाणी आपण yची व्हॅल्यू जर आपण जर आपण 3 पुटअप केली तर काय होणार? देअरफोर बघा इक्वेशन राईट डाऊन करणार x इक्वल टू 6 - y. देअरफोर पुट y इक्वल टू 3. जर आपण yची व्हॅल्यू 3 पुटअप केली तर आपल्याला मिळणार x इक्वल टू 6 - yची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. देअरफोर x इक्वल टू 3. जर yची व्हॅल्यू 3 पुटअप केली तर xची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 3 मिळाली. म्हणून या ठिकाणी आपण टेबलमध्ये लिहिणार आहोत xची व्हॅल्यू सुद्धा 3 मिळाली. देअरफोर x, y मिळाला आपल्याला 3, 3. बघा या प्रकारे हा पहिला जो टेबल होता तो आपण पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आता आपल्याला दुसरा टेबल कंप्लीट करायचा आहे. या प्रकारे इक्वेशन दिलेलं होतं x - y इक्वल टू 4. बघा आता या ठिकाणी इक्वेशन लिहून घेतलं x - y इक्वल टू 4. देअरफोर x इक्वल टू 4 + y.
आता या प्रकारे हा टेबल बनवून घेणार आहोत x, y. या ठिकाणी ह्या ज्या व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत या आपल्याला आपल्या मनाने पुटअप करायच्या आहे. एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, जी पण आपण व्हॅल्यू ठेवणार आहोत ती आपण कोणती पण व्हॅल्यू आपल्या मनाने घेऊ शकतो. पण या ठिकाणी इक्वेशन लिहून घेणार आहोत. इक्वेशन काय आहे? x = 4 + y. जर आपण yची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर काय होणार? देअरफोर पुट y = 1. देअरफोर x = 4 + 1. देअरफोर x = 5. जर yची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर xची व्हॅल्यू काय मिळाली? 5 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहून घेतले 5 आणि x, y मिळाले 5, 1. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. बघा या प्रकारे इक्वेशन होतं x = 4 + y. देअरफोर पुट y = -1. yची व्हॅल्यू काय पुटअप केली आपण? -1. बघा या ठिकाणी आपण लिहून घेणार -1. देअरफोर बघा x = 4 + yची व्हॅल्यू काय आहे? -1 आहे. देअरफोर x = 4 - 1. देअरफोर x = 3. जर तुम्ही yची व्हॅल्यू -1 पुटअप केली तर xची व्हॅल्यू किती मिळाली? 3 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण 3. xची व्हॅल्यू 3 मिळाली जेव्हा yची व्हॅल्यू -1 पुटअप केली तेव्हा. x, y मिळालं 3, -1. आता पुढची व्हॅल्यू पुटअप करणार आहोत आपण. बघा इक्वेशन लिहून घेणार x = 4 + y. देअरफोर पुट y = -2. जर yची व्हॅल्यू -2 पुटअप केली, इथं पण लिहून घेणार -2, तर आपल्याला xची व्हॅल्यू काय मिळेल? देअरफोर x = 4 + yची व्हॅल्यू पुटअप करायची आहे -2. देअरफोर x = 4 - 2. देअरफोर x = 2. जेव्हा तुम्ही yची व्हॅल्यू -2 पुटअप केली तेव्हा तुम्हाला xची व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे 2. या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत xची व्हॅल्यू 2. म्हणजेच x, y मिळालं 2, -2. बघा आता या ठिकाणी आपल्याला अशा या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता या ज्या व्हॅल्यू मिळाल्या आहे x, yचे जे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचे आहे. बघा आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रश्न आपण सोडवतो आहे. या प्रकारे हा टेबल आपण बनवून घेतलेला आहे. हा टेबल आपण दोन्ही टेबल या ठिकाणी आपण या प्रकारे लिहून घेतलेले आहे. या ठिकाणी XY चे कोऑर्डिनेट्स आहे. या ठिकाणी दुसरं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. आता आपल्याला या ठिकाणी ग्राफ पेपरवरती हे जे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहे ते ड्रॉ करायचे आहे. बघा या प्रकारे हा ग्राफ पेपर असतो. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे. बघा ही जी हॉरिझॉन्टल लाईन असते तो हॉरिझॉन्टल लाईन असते x ॲक्सिस. म्हणून या प्रकारे सेंटरमधली लाईन घ्यायची आहे या प्रकारची. तो असणार आहे आपला x ॲक्सिस. या ठिकाणी दोन्ही साईडला ॲरो करायचे आहे. हा मिळाला आपल्याला x ॲक्सिस. त्याचप्रमाणे सेंटरमधली लाईन घ्यायची आहे आणि y ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा याची सेंटरची लाईन घ्यायची, अगदी व्यवस्थित बघायचं आहे आणि सेंटरची लाईन आपण या प्रकारे ड्रॉ करून घेणार आहोत. या प्रकारची ही लाईन ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी लिहायचं आहे y ॲक्सिस. या ठिकाणी बघा x ॲक्सिस आहे आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती y ॲक्सिस आहे. आता या ठिकाणी या सेंटर पॉईंट जो असतो या ठिकाणी 0 असतो. त्यानंतर उजवीकडे सर्व पॉझिटिव्ह नंबर असतात. म्हणजे या ठिकाणी 1 सेंटीमीटरवर 1 पॉईंट म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या प्रकारे सर्व हे पॉझिटिव्ह पॉईंट या प्रकारे आपण लिहून घेतले आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला सर्व पॉझिटिव्ह पॉईंट होते, नंतर डाव्या बाजूला सर्व निगेटिव्ह पॉईंट. म्हणजे या ठिकाणी -1, या ठिकाणी -2, -3, -4, -5, -6, -7, -8 या प्रकारे हे पॉईंट आपण लिहून घेतले. त्यानंतर वरच्या बाजूला म्हणजे y ॲक्सिसवरती y ॲक्सिसला वरच्या बाजूला सर्व पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणून या ठिकाणी 1 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पॉईंट नोट डाऊन करायचे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला
म्हणजे या ठिकाणी सेंटरच्या नंतर खालच्या साईडला वाय ॲक्सिसवर सर्व निगेटिव्ह पॉईंट, म्हणजे या ठिकाणी -1, -2, -3, -4, या ठिकाणी -5, -6, -7, -8, -9 आणि -10 या प्रकारे हे पॉईंट्स आपण काढून घेतले आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे प्रत्येक जे कोऑर्डिनेट मिळालेले आहे XYचे ते आपल्याला ड्रॉ करायचे आहे. बघा आता या ठिकाणी XYचे कोऑर्डिनेट आहे. पहिला कोऑर्डिनेट काय आहे 6,0 म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट 6 आणि वायचा 0. बघा या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर हा 6चा कोऑर्डिनेट मिळालेला आहे आणि वायचा कोऑर्डिनेट काय आहे, वायचा कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे याच ठिकाणी या बिंदूवरती आपल्याला हा 6,0 पॉईंट मिळालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण नोट डाऊन करणार आहोत हा पॉईंट आणि या पॉईंटला आपण लिहिणार आहोत 6,0. पहिला पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट काय आहे 7,-1. बघा या ठिकाणी दुसरा कोऑर्डिनेट काय आहे 7,-1. या ठिकाणी हा 7 आहे आणि आपल्याला -1 पॉईंट पाहिजे, म्हणजे या ठिकाणी वाय ॲक्सिसचा -1. म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट मिळाला आपल्याला एक्स ॲक्सिसचा 7 आणि वाय ॲक्सिसचा -1. म्हणजे या ठिकाणी या पॉईंटवरती आपल्याला 7,-1 पॉईंट मिळालेला आहे. या ठिकाणी 7,-1 आहे. 7,-1 हा कोऑर्डिनेट मिळालेला आहे. आता तिसरा कोऑर्डिनेट आहे 3,3. बघा आता एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 3 म्हणजे या पॉईंटवरती आपल्याला 3,3 हा कोऑर्डिनेट मिळालेला आहे. म्हणजे एक्स वायचा कोऑर्डिनेट 3,3 या ठिकाणी मिळाला आहे. बघा एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 3 असे हे तिन्ही कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहे. आता हे जे तिन्ही कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले त्यामधून जाणारी एक रेषा आपल्याला ड्रॉ करायची आहे या प्रकारे. बघा ही लाईन या प्रकारे आपण ड्रॉ करून घेतली. ह्या लाईनला आपण नाव द्यायचं आहे x + y = 6. x + y = 6. आता हे जे दुसरं इक्वेशन होतं, दुसऱ्या इक्वेशनचे सुद्धा कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले होते, हे सुद्धा आपल्याला ड्रॉ करायचे आहे. बघा पहिला कोऑर्डिनेट आहे 5,1. बघा या प्रकारे या ठिकाणी एक्स ॲक्सिसचा 5 पॉईंट आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट आहे वाय ॲक्सिसचा 1. म्हणजे या ठिकाणी हा 5 आणि या ठिकाणी हा 1. म्हणजे या पॉईंटवरती आपल्याला मिळत आहे 5,1. हा पहिला पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट होता 3,-1. बघा या ठिकाणी हा 3 पॉईंट आहे एक्स ॲक्सिसचा आणि वाय ॲक्सिसचा -1. म्हणजे या ठिकाणी बघा वाय ॲक्सिसचा -1 म्हणजे या ठिकाणी तो पॉईंट मिळालेला आहे. एक्स ॲक्सिसचा 3, वाय ॲक्सिसचा -1. म्हणजे या पॉईंटवरती आपल्याला सेकंड पॉईंट मिळाला, तो म्हणजे 3,-1 होता 2,-2. बघायचं आहे पुन्हा एक्स ॲक्सिसचा 2 आहे आणि वाय ॲक्सिसचा -2. म्हणजे या पॉईंटवरती 2 आणि -2 या पॉईंटवरती आपल्याला तिसरा कोऑर्डिनेट मिळत आहे, तो म्हणजे 2,-2. आता या तिन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे या प्रकारे. बघा या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. या लाईनला सुद्धा आपल्याला नाव द्यायचं आहे, ते म्हणजे x - y = 4. या प्रकारे हे नाव द्यायचं आहे. आता बघा या ठिकाणी दोन्ही ज्या लाईन आहे, दोन्ही ज्या रेषा आहे, या एकाच पॉईंटवरती इंटरसेक्ट करत आहे आणि तो पॉईंट कोणता आहे, तो म्हणजे 5,1. म्हणजे या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन मिळालं, ते लिहिणार आपण सोल्युशन x, y = 5,1. या ठिकाणी आपल्याला हे पहिलं सोल्युशन मिळालेले आहे, ते म्हणजे 5,1. या ठिकाणी दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करतो आणि ग्राफिकल मेथडने त्याला सॉल्व करतो, तेव्हा आपल्याला दोन्ही ज्या रेषा आहे त्या एकाच पॉईंटवरती इंटरसेक्ट होताना दिसतात आणि जो इंटरसेक्शनचा पॉईंट असतो तेच आपलं सोल्युशन असतं. म्हणून या ठिकाणी 5,1 हे आपल्याला सोल्युशन मिळालं आहे. बघा आता या ठिकाणी हे जे पहिलं उदाहरण होतं, या ठिकाणी मी स्केल लिहायला विसरली होती. या ठिकाणी तुम्ही स्केल राईट डाऊन करायचं आहे. स्केल काय आहे तर 1 सेंटीमीटर = 1 युनिट हे आपलं स्केल आहे. म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरवरती 1 युनिट आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारचं हे स्केल लिहायला सुद्धा विसरायचं नाहीये.
दुसरा प्रश्न दिलेला आहे x + y = 5 x - y = 3. या ठिकाणी आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे आणि ते ग्राफिकल मेथडने सोडवायचे आहे. बघा सुरुवातीला x + y = 5 दिलेला आहे. देअरफॉर x = 5 - y या प्रकारे हे इक्वेशन लिहू शकतो. त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x - y = 3. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो 3 + y करून. आता या ठिकाणी आपण दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन जे दिलेले आहे त्यांचे टेबल बनवून घेणार आहोत या प्रकारे x y नंतर x, y. नंतर बघा आता या ठिकाणी आपल्याला y ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्या मनाने पुट करायची आहे जेणेकरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर इक्वेशन लिहिणार x = 5 - y. देअरफॉर पुट या ठिकाणी y ची व्हॅल्यू पुट करायची आहे y = 0. जर आपण y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला काय मिळेल x = 5 - 0. देअरफॉर x = 5. जर आपण y ची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 5 मिळाली. म्हणून लिहिणार या ठिकाणी 5 0 आणि 5, 0. दुसरी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहे. जर आपण y ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 पुटअप केली. देअरफॉर बघा आता पहिली व्हॅल्यू मिळाली, दुसरी व्हॅल्यू शोधणार आहोत. इक्वेशन लिहिणार x = 5 - y. पुट y = 2. जर y ची व्हॅल्यू 2 पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल. देअरफॉर x = 5 - 2. देअरफॉर x = 3. जर y ची व्हॅल्यू 2 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू काय मिळाली 3 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण y ची व्हॅल्यू आपण 2 पुटअप केली होती, x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. म्हणजे x, y मिळालं 3, 2. आता आपण तिसरी व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. जर आपण या ठिकाणी बघा इक्वेशन लिहून घेणार. जर आपण y ची व्हॅल्यू या ठिकाणी -2 पुटअप केली तर काय होईल. देअरफॉर x = 5 - y ची व्हॅल्यू काय आहे -2 आहे. देअरफॉर x = 5 + 2 केलं तर x ची व्हॅल्यू मिळाली या ठिकाणी 7. म्हणून या ठिकाणी या टेबलमध्ये आपण लिहून घेणार x ची व्हॅल्यू 7 जेव्हा y ची व्हॅल्यू काय टाकली आपण -2. म्हणजे 7, -2 या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. आता आपण दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणार आहोत. या ठिकाणी x, y, x, y. आता आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे त्यासुद्धा आपल्या मनाने. सुरुवातीला इक्वेशन लिहिणार x = 3 + y. जर y ची व्हॅल्यू आपण 0 पुटअप केली पुट y = 0. देअरफॉर x = 3 + 0. देअरफॉर x = 3. जर y ची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली 3 मिळाली. म्हणजे x, y = 3, 0. पुढची व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. बघा इक्वेशन लिहिणार या प्रकारे. देअरफॉर y = या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपण लिहिली 2. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल x = 3 + 2. देअरफॉर x = 5. जर y ची व्हॅल्यू 2 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू मिळाली 5. लिहिणार या ठिकाणी 5, 2, 5, 2. आता तिसरी व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. बघा जर आपण y ची व्हॅल्यू या ठिकाणी सुरुवातीला इक्वेशन लिहून घेतलं, y ची व्हॅल्यू आपण पुटअप केली -1. देअरफॉर x = 3 - 1. देअरफॉर x = 2. जर y ची व्हॅल्यू आपण -1 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू मिळाली 2. या ठिकाणी लिहिणार 2 - 1, 2, -1. या प्रकारे या व्हॅल्यू आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले होते आणि दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपण या प्रकारे व्हॅल्यू पुटअप करून x ची व्हॅल्यू शोधून घेतलेली आहे आणि हा टेबल पूर्ण करून घेतला आहे. आता आपण ही जे कोऑर्डिनेट्स मिळालेले आपण आपल्याला ते कोऑर्डिनेट्स आपण ग्राफिकल मेथडने ग्राफने ते कोऑर्डिनेट्स आपण ग्राफ पेपरवरती ड्रॉ करणार आहोत. बघा आता ग्राफिकल मेथडने आपल्याला सोडवायचं होतं म्हणून सुरुवातीला दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवून व्यवस्थित त्यांचा हा टेबल बनवून घेतलेले आहे. त्यांचं प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स आपण या प्रकारे शोधून घेतलेले आहे. आता ग्राफ पेपरवरती आपल्याला या प्रकारे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे. हॉरिझॉन्टल लाईन असते एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस असतो.
आता या ठिकाणी सेंटरमध्ये असतो 0, या ठिकाणी उजव्या बाजूला 0च्या उजव्या बाजूला असता पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि डाव्या बाजूला असतात निगेटिव्ह नंबर. या प्रकारे हे काढून घेतलेले आहे आपण. त्यानंतर वरच्या बाजूला पॉझिटिव्ह पॉइंट, म्हणजे वाय ॲक्सिस वरती हे पॉझिटिव्ह पॉइंट आले आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह पॉइंट. हे पॉइंट ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला पहिलं जे आपलं सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले होते त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. बघा पहिला कोऑर्डिनेट्स आहे 5,0. एक्स ॲक्सिसचा पॉइंट आहे 5 आणि वाय ॲक्सिसचा आहे 0. बघा आता या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरती हा 5 मिळालेला आहे आणि वाय ॲक्सिसचा या ठिकाणी हा 0 मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 5,0 म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी लिहिणार 5,0. दुसरा कोऑर्डिनेट होता 3,2. एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 2 म्हणजे या ठिकाणी बघा हा 3 एक्स ॲक्सिसचा आणि वाय ॲक्सिसचा 2 म्हणजे या ठिकाणी हा पॉइंट मिळाला 3,2. तिसरा कोऑर्डिनेट आहे 7,-2. एक्स ॲक्सिसचा 7, वाय ॲक्सिसचा -2 म्हणजे खालच्या साईडला आपल्याला -2 पॉईंट मिळेल. या ठिकाणी हा -2 म्हणजे या ठिकाणी 7,-2 मिळालं. या ठिकाणी लिहिणार 7,-2. अशा प्रकारे हे तिन्ही पॉईंट आपल्याला मिळालेले आहे. तिन्ही पॉईंट मिळाल्यानंतर तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली. ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे या लाईनला सुद्धा आपल्याला नाव द्यायचं आहे x + y = 5. ही आपली लाईन आहे. नंतर आता दुसरं जे सायमल्टेनियस इक्वेशन होतं त्याचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले होते. ते सुद्धा आपण ग्राफ पेपरवरती ड्रॉ करणार आहोत. पहिला कोऑर्डिनेट आहे 3,0. बघा या ठिकाणी 3 आहे, 0 सुद्धा वाय ॲक्सिसचा या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो पॉईंट मिळालेला आहे तो या ठिकाणी मिळाला, तो म्हणजे 3,0. दुसरा कोऑर्डिनेट काय आहे 5,2. बघा या ठिकाणी हा 5 आहे आणि या ठिकाणी हा 2 आहे. म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट मिळाला 5,2. 5,2. तिसरा कोऑर्डिनेट कोणता आहे 2,-1. बघा या ठिकाणी हा एक्स ॲक्सिसचा 2 कोऑर्डिनेट, वाय ॲक्सिसचा -1 या ठिकाणी हा मिळालेला आहे. या ठिकाणी लिहिणार ब्रॅकेटमध्ये 2,-1. आता तिन्ही पॉईंट आपल्याला मिळालेले आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट, तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा या प्रकारे व्यवस्थित ड्रॉ करायची आहे. बघा या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली. दोन्ही साईडला व्यवस्थित ॲरो द्यायचे आहे. आणि दुसरं लाईनचं इक्वेशन काय होतं x - y = 3. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो x - y = 3. आता बघा व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिलं तर या ठिकाणी दोन्ही ज्या लाईन आहे एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. आणि तो पॉईंट कोणता तर बघा एक्स ॲक्सिसचा 4 आहे आणि वाय ॲक्सिसचा 1 आहे. म्हणजे हा जो इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला मिळतो आहे तो आहे 4,1. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ज्या सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं होतं त्यांचं आपल्याला सोल्युशन मिळालं. ज्या ठिकाणी त्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट करतात तेच आपलं सोल्युशन असतं. म्हणून दोन्ही लाईन या ठिकाणी 4,1 मध्ये इंटरसेक्ट करत आहे, हेच त्याचं सोल्युशन झालं. म्हणून या ठिकाणी लिहिणार देअरफॉर सोल्युशन x, y = 4,1. अशा प्रकारे या ठिकाणी हे दुसरं उदाहरण सुद्धा आपण ग्राफिकल मेथडने सोडवून आपल्याला सोल्युशन मिळालं, ते म्हणजे 4,1. तिसरं उदाहरण बघणार आहोत x + y = 0 to x - y = 9. दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. आपल्याला सुरुवातीला या प्रकारचे टेबल बनवून घ्यायचे आहे जेणेकरून x आणि y चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळणार आहे.
बघा आता सुरुवातीला आपण या ठिकाणी हे जे इक्वेशन दिले आहे त्याला या प्रकारे लिहिणार. x + y = 0 दिलेलं आहे. देअरफॉर x = 0 - y. आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. जर y ची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल. देअरफॉर x = 0 - y होतं. देअरफॉर x = 0 - y ची व्हॅल्यू होती 1. देअरफॉर x = -1. जर y ची व्हॅल्यू तुम्ही 1 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू काय मिळाली -1. म्हणून या ठिकाणी लिहिणार -1 1 आणि -1, 1 अशा प्रकारे पहिली व्हॅल्यू मिळाली. दुसरी व्हॅल्यू आपण शोधणार आहोत. बघा आता या ठिकाणी जर y ची व्हॅल्यू आपण 0 पुटअप केली तर काय मिळेल. बघा इक्वेशन होतं x = 0 - y. देअरफॉर पुट y = 0. देअरफॉर या ठिकाणी y च्या जागेवर जर 0 पुटअप केलं तर 0 - 0 केलं तर 0. देअरफॉर x = 0. दोन्ही व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 0 मिळणार. म्हणून या ठिकाणी लिहिलं 0 0 आणि 0, 0 अशा प्रकारे दुसऱ्या व्हॅल्यूसुद्धा मिळालेल्या आहे. आता तिसरी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. इक्वेशन होतं या प्रकारे. देअरफॉर पुट y = -1. y ची व्हॅल्यू आपण पुटअप केली -1. आपल्याला काय मिळेल. देअरफॉर x = 0 - -1. देअरफॉर x = 0 + 1. देअरफॉर x = 1. जर y ची व्हॅल्यू -1 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू मिळाली 1. या ठिकाणी लिहून घेणार. y ची व्हॅल्यू आपण -1 पुटअप केली होती तेव्हा x ची व्हॅल्यू मिळाली 1. म्हणून 1, -1 अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं इक्वेशन आपण सोडवून घेतलं आहे आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला या प्रकारे मिळालेले आहे. आता दुसरं जे इक्वेशन दिलेलं आहे ते सुद्धा आपण सोडवणार आहोत. बघा या प्रकारे इक्वेशन होतं 2x - y = 9. देअरफॉर 2x = 9 + y. देअरफॉर x = 9 + y/2. या प्रकारे हे इक्वेशन आता बनलेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पहिली व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत y = 1. देअरफॉर बघा जर y ची व्हॅल्यू आपण 1 पुटअप केली तर काय मिळेल. 9 + 1/2 = 10/2 = 5. म्हणजे y ची व्हॅल्यू जर 1 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली 5 मिळाली. या ठिकाणी लिहिणार या ठिकाणी y ची व्हॅल्यू 1 तर x ची व्हॅल्यू 5. म्हणजे 5, 1 हे आपल्याला पहिलं सोल्युशन मिळालं. आता पुन्हा आपल्याला y ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. देअरफॉर पुट y = 3. जर आपण 3 व्हॅल्यू पुटअप केली तर काय मिळेल. x = 9 + 3/2. 9 + 3 12. 12/2 केले तर 6. म्हणजे y ची व्हॅल्यू जर 3 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू काय मिळाली 6 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहिणार y ची व्हॅल्यू 3 x ची व्हॅल्यू 6. या ठिकाणी 6, 3 हे आपल्याला दुसरं सोल्युशन मिळालं. आता आपल्याला पुढची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पुट y = ठिकाणी y ची व्हॅल्यू आपल्याला -1 जर पुटअप केली तर काय मिळेल. x = 9 - 1/2. 9 - 1 केले तर 8. 8/2 केले तर 4. म्हणजे y ची व्हॅल्यू जर -1 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू मिळाली 4. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण y ची व्हॅल्यू -1 तेव्हा x ची व्हॅल्यू 4. म्हणजे 4, -1 हे त्याचे कोऑर्डिनेट्स मिळाले. बघा आता या ठिकाणी दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवून घेतलेले आहे आणि प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स आपल्याला या प्रकारे मिळालेले आहे. आता आपण ग्राफ पेपरवरती ते कोऑर्डिनेट्स किंवा ते पॉईंट्स व्यवस्थित ड्रॉ करणार आहोत. बघा आता या ठिकाणी ग्राफ पेपरवरती आपण व्यवस्थित दोन्ही सायमल्टेनियस जे इक्वेशन आहे त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहून घेतलेले आहे. आता आपल्याला ते ड्रॉ करायचे आहे. बघा आता पहिला कोऑर्डिनेट्स आहे -1, 1. या ठिकाणी ग्राफ पेपरवरती आपण 0 सेंटरमध्ये, नंतर या ठिकाणी x ॲक्सिस आहे, या ठिकाणी y ॲक्सिस, या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट, वरच्या साईडला पॉझिटिव्ह पॉईंट, खालच्या साईडला निगेटिव्ह पॉईंट. त्यानंतर पहिला कोऑर्डिनेट आहे -1, 1. पहिलं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे x + y = 0 त्याचा पहिला कोऑर्डिनेट होता -1, 1. सुरुवातीला x ॲक्सिसचा -1
आणि वाय ॲक्सिसचा 1 म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे पहिला पॉईंट, तो म्हणजे -1,1. आता दुसरा पॉईंट होता 0,0 म्हणजे या ठिकाणी सेंटरमध्ये दोन्ही ॲक्सिसचे कोऑर्डिनेट होते 0, 0 म्हणून 0, 0 या ठिकाणी मिळालेला आहे. तिसरा कोऑर्डिनेट आहे 1,-1. एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा -1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिसरा कोऑर्डिनेट मिळाला, तो म्हणजे 1,-1. आता या ठिकाणी तिन्ही पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहे. तिन्ही पॉईंट्समधून जाणारी रेषा आपल्याला या प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे. या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली आहे. आता या ठिकाणी या लाईनचं इक्वेशन होतं दॅट इज x + y = 0. आता आपल्याला दुसरं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स या प्रकारे आहेत, ते सुद्धा ड्रॉ करायचे आहे ग्राफ पेपरवर. पहिला कोऑर्डिनेट आहे 5,1. बघा आता या ठिकाणी x ॲक्सिसचा 5 आणि y ॲक्सिसचा 1 म्हणजे या ठिकाणी हा पहिला पॉईंट मिळाला 5,1. दुसरा कोऑर्डिनेट आहे 6,3. x ॲक्सिसचा 3 आणि y ॲक्सिसचा x ॲक्सिसचा 6 आणि y ॲक्सिसचा 3 म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा सेकंड कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल 6,3. तिसरा कोऑर्डिनेट आहे 4,-1. बघा x ॲक्सिसचा 4 आणि y ॲक्सिसचा -1 म्हणजे या ठिकाणी हा तिसरा पॉईंट आपल्याला मिळणार आहे 4,-1. आता तिन्ही पॉईंटमधून जाणारी रेषा आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा या प्रकारे दोन्ही साईडला ॲरो द्यायचे आहे. बघा आता या ठिकाणी या पॉईंटमध्ये दोन्ही ज्या लाईन आहे त्या या बिंदूमध्ये छेदत आहे आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, हा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजेच या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आहे. आता हा इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आणि तो पॉईंट कोणता आहे तर 3,-3. या ठिकाणी आपल्याला 3,-3 हे सोल्युशन मिळालेले आहे, कारण दोन्ही ज्या लाईन आहे या एकाच पॉईंटमध्ये छेदत आहे आणि तो पॉईंट कोणता तर तो पॉईंट आहे 3,-3. म्हणजे या ठिकाणी आपण सोल्युशन लिहिणार आहोत या प्रकारे, देअरफॉर सोल्युशन x, y = 3,-3. अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. या ठिकाणी सुद्धा दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहे आणि x आणि y चे कोऑर्डिनेट शोधायचे आहे. बघा आता पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे दॅट इज 3x - y = 2. देअरफॉर या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू शोधणार आहोत या प्रकारे, 3x = 2 + y. देअरफॉर 3x = या ठिकाणी x ची व्हॅल्यू शोधणार म्हणून x = 2 + y/3. आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. देअरफॉर पुट y = जर y = आपण 4 व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल. देअरफॉर x = 2 + 4/3. 2 + 4 केले तर 6, 6 ला 3 ने डिवाइड केले तर आन्सर मिळालं 2. म्हणजे या ठिकाणी जर y ची व्हॅल्यू आपण 4 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली 2. म्हणून या ठिकाणी लिहिणार 2, 4 म्हणजेच 2,4. आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू पुटअप करायची आहे. बघा पुट y = जर आपण 7 पुटअप केले तर काय मिळेल. देअरफॉर x = 2 + y/3 म्हणजेच 2 + 7/3 = 2 + 7 झाले 9. 9ला जर 3 ने डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू मिळाली 3. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळाली आहे. जेव्हा y ची व्हॅल्यू आपण 7 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू मिळाली 3. म्हणजे 3,7 हे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले. आता पुढची व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. बघा पुट x = 1. जर x ची व्हॅल्यू आपण y ची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. पुट y = 1. जर 1 व्हॅल्यू पुटअप केली तर काय मिळेल.
एक्स इक्वल टू 2 प्लस वाय अपॉन 3 इक्वल टू 2 प्लस वायची व्हॅल्यू आहे 1 डिव्हायडेड बाय 3. 3ला जर 3ने डिव्हाइड केलं तर एक्सची व्हॅल्यू मिळाली 1. म्हणजे वायची व्हॅल्यू जर 1 पुटअप केली तर एक्सची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला 1 मिळाली आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 1 आणि 1,1. या प्रकारे हे तिघं कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहे. अगदी त्याच प्रकारे आपण दुसरं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते सोडवून घेणार आहोत. बघा, सायमल्टेनियस इक्वेशन लिहिणार 2x मायनस वाय इक्वल टू 3. देअरफोर 2x इक्वल टू 3 प्लस वाय. देअरफोर x इक्वल टू 3 प्लस वाय डिव्हायडेड बाय 2. आता आपल्याला पहिली व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणून पुट y इक्वल टू वायची व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. जर 1 पुटअप केली तर काय मिळेल? देअरफोर x इक्वल टू 3 प्लस 1 अपॉन 2 इक्वल टू 4 अपॉन 2 इक्वल टू 2. म्हणजे जर तुम्ही वायची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर एक्सची व्हॅल्यू मिळाली 2. म्हणून या ठिकाणी लिहिणार वायची व्हॅल्यू जर 1 पुटअप केली तर एक्सची व्हॅल्यू 2 मिळाली, म्हणजे 2,1. आता दुसरं इक्वेशन बघा, दुसरी व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. पुट y इक्वल टू जर आपण 5 पुटअप केले तर काय मिळेल? देअरफोर x इक्वल टू 3 प्लस वाय अपॉन 2 इक्वल टू 3 प्लस 5 अपॉन 2 इक्वल टू 8 अपॉन 2 इक्वल टू 4. म्हणजे वायची व्हॅल्यू जर आपण 5 पुटअप केली तर एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 4. या ठिकाणी लिहिणार वायची व्हॅल्यू 5 तर एक्सची व्हॅल्यू मिळाली 4. म्हणजे 4,5 हे आपल्याला दुसरा कोऑर्डिनेट मिळाला. आता आपल्याला तिसरा कोऑर्डिनेट शोधायचा आहे. देअरफोर पुट y इक्वल टू -1. देअरफोर x इक्वल टू 3 प्लस वायची व्हॅल्यू लिहिली -1 अपॉन 2 इक्वल टू 3 - 1 केले तर 2. 2ला 2ने डिव्हाइड केलं तर 1. म्हणजे वायची व्हॅल्यू जर -1 पुटअप केली तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली? 1 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहिणार 1 आणि -1. म्हणजे 1,-1 हे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले. बघा, आता या ठिकाणी दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले होते, त्यांचे कोऑर्डिनेट्स आपण या प्रकारे शोधलेले आहे. आता आपण ग्राफ पेपरवरती ग्राफिकल मेथडने त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. बघा, आता या ठिकाणी चौथं जे उदाहरण होतं ते दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवून घेतलेले आहे आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स या प्रकारे लिहून घेतलेले आहे. आता ग्राफ पेपरवरती आपण या प्रकारे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतला आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पॉईंट शो करायचा आहे. बघा, या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे. आता आपण पहिलं जे इक्वेशन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स बघणार आहोत. 2,4 या ठिकाणी 2 हा कोऑर्डिनेट आहे आणि 4 एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो पॉईंट मिळालेला आहे 2,4. दुसरा पॉईंट आहे 3,7 एक्स ॲक्सिसचा 3 पॉईंट आणि वाय ॲक्सिसचा 7 पॉईंट. बघा, या ठिकाणी वाय ॲक्सिसचा 7. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या पॉईंटवरती आपल्याला मिळालं आहे 3,7. नंतर तिसरा पॉईंट आहे 1,1 एक्स ॲक्सिसचा 1 वाय ॲक्सिसचा 1. म्हणजे या ठिकाणी तो कोऑर्डिनेट मिळाला 1,1. आता तिन्ही पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहे. आता आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, तिन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन. या प्रकारे बघा, त्याचप्रमाणे आपल्याला दुसरे जे कोऑर्डिनेट्स आहे ते सुद्धा ड्रॉ करून घ्यायचे आहे. दुसरं सायमल्टेनियस इक्वेशनचे हे कोऑर्डिनेट आहे. पहिला कोऑर्डिनेट आहे 2,1. बघा, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 1. म्हणजे या ठिकाणी या पॉईंटवरती हा 1,1 या ठिकाणी लिहून घेणार. या ठिकाणी आपल्याला हा कोऑर्डिनेट मिळतो आहे ब्रॅकेटमध्ये 2,1. नंतर दुसरा आहे 4,5 एक्स ॲक्सिसचा 4 आणि वाय ॲक्सिसचा 5 पॉईंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेकंड कोऑर्डिनेट मिळतो आहे 4,5. तिसरा आहे 1,-1 एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा -1. म्हणजे या ठिकाणी या पॉईंटवरती मिळतो आहे तिसरा पॉईंट 1,-1 या प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही जे तिन्ही जे पॉईंट मिळालेले आहे, सुरुवातीला ही जी लाईन आहे स्टार्टिंगची ती थोडी आपण एक्सटेंड करून घेणार आहोत. बघा, या प्रकारे ही लाईन आपण थोडी एक्सटेंड करून घेतली या प्रकारे आणि या ठिकाणी ॲरो ड्रॉ केलेला आहे. आता हे जे तिन्ही पॉईंट मिळाले, आपण तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक रेषा आपण ड्रॉ करून घेणार आहोत या प्रकारे.
बघा या प्रकारे तिन्ही पॉईंटमधून जाणारी रेषा आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तिला सुद्धा एक्सटेंड करणार आहोत या प्रकारे. ही एक्सटेंड केल्यानंतर बघा आता या ठिकाणी दोन्ही ज्या रेषा आहे त्या या ठिकाणी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे आपल्याला मिळालं -1, -5 हा त्याचा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला. -1, -5 कारण या ठिकाणी x ॲक्सिसचा -1 पॉईंट आहे आणि y ॲक्सिसचा -5 म्हणजे -1, -5 हे आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. कारण दोन्ही ज्या रेषा आहे या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि दोन्ही रेषा ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तेच त्या रेषांचं किंवा त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असतं. म्हणून या ठिकाणी दोन्ही ज्या रेषा होत्या या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे म्हणून -1, -5 हे त्या इक्वेशनचं सोल्युशन मिळालं. देअरफॉर राईट डाऊन करणार. देअरफॉर सोल्युशन x, y इक्वल टू -1, -5 हे त्याचं सोल्युशन मिळालं आहे. पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी सुद्धा 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. ते सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे आहे. बघा आता पहिलं उदाहरण. या ठिकाणी पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे 3x - 4y इक्वल टू -7. या ठिकाणी आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. सुरुवातीला पहिलं इक्वेशन लिहिणार या प्रकारे. देअरफॉर 3x इक्वल टू -7 प्लस 4y. 4y या ठिकाणी निगेटिव्ह होते. जेव्हा ते उजवीकडे गेले तेव्हा ते पॉझिटिव्ह झाले. देअरफॉर x इक्वल टू -7 प्लस 4y डिवायडेड बाय 3. 3 या बाजूला मल्टिप्लाय होता. जेव्हा तो उजवीकडे गेला तेव्हा तो डिव्हाइड झाला. आता या ठिकाणी या इक्वेशनचा वापर करून आपण y ची व्हॅल्यू पुटअप करणार आहोत आणि x ची व्हॅल्यू शोधणार आहोत. देअरफॉर पुट पहिली व्हॅल्यू आपण शोधणार. पुट y इक्वल टू 1. जर आपण y ची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल. x इक्वल टू -7 प्लस 4 × 1 जर केले तर 4 मिळाले डिव्हायडेड बाय 3. या ठिकाणी -7 प्लस 4 जर केले तर -3 मिळाले. -3 डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू -1. म्हणजे जर आपण y ची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली. म्हणून लिहिणार या ठिकाणी x ची व्हॅल्यू -1 जेव्हा y ची व्हॅल्यू आपण 1 पुटअप केली तेव्हा म्हणजे -1, 1 हे आपल्याला पहिले पॉईंट मिळालेले आहे. नंतर आता पुढचे कोऑर्डिनेट्स आपल्याला शोधायचे आहे. या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू जेव्हा आपण 1 पुटअप केली तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू -1 मिळाली. म्हणजे कोऑर्डिनेट्स मिळाले -1, 1. आता दुसरा कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचा आहे. म्हणून आपण पुट y इक्वल टू y ची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. जर आपण 4 पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल. बघा या प्रकारे. देअरफॉर इक्वेशन राईट डाऊन करणार. x इक्वल टू -7 प्लस 4y डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू -7 प्लस. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपल्याला 4 पुटअप करायची आहे. म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय जर 4 केले तर 16 झाले डिव्हायडेड बाय 3. 16 या ठिकाणी -7 प्लस 16 आहे. 16 मायनस जर 7 केले तर 9 मिळाले डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू 3. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू जर 4 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली. 3 मिळाली. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 4 म्हणजे 3, 4 हे आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स मिळाले आहे. आता पुढचा कोऑर्डिनेट आपण शोधणार आहोत. तिसरा पुट y इक्वल टू -2. आता जर -2 पुटअप केले तर आपल्याला काय मिळेल. देअरफॉर x इक्वल टू -7 प्लस 4y डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू -7 प्लस 4 मल्टिप्लाय बाय -2 जर केले तर या ठिकाणी नंबर मिळाला -8. 4 2 जा 8 आणि निगेटिव्ह साईन लावली कारण -2 नंबर होता डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू -7 - 8 डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू -15/3 इक्वल टू -5. म्हणजे या ठिकाणी -15ला जर 3ने डिव्हाइड केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली -5. म्हणजे तिसरा कोऑर्डिनेट मिळाला तो म्हणजे या ठिकाणी xचा कोऑर्डिनेट -5, yचा कोऑर्डिनेट -2. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण बघा या प्रकारे -5 आणि या ठिकाणी -2 म्हणजे -5, -2 हा आपल्याला तिसरा कोऑर्डिनेट मिळालेला आहे. अशा प्रकारे हे पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन जे होतं त्याचे कोऑर्डिनेट्स आपण या प्रकारे शोधून घेतले आहे.
आता आपल्याला दुसरं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते सुद्धा सोडवून घ्यायचं आहे. या ठिकाणी x आणि y चे कोऑर्डिनेट सुरुवातीला आपल्याला शोधावे लागणार आहे. सुरुवातीला इक्वेशन लिहिणार आपण 5x - 2y = 0. देअरफॉर x = 2y / 5. आता आपण पहिली व्हॅल्यू शोधणार आहोत म्हणून पुट y ची व्हॅल्यू जर आपण 5 पुटअप केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे 2 × 5/5 = 10/5 = 2. म्हणजे जर आपण y ची व्हॅल्यू 5 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली? 2 मिळाली. म्हणून या ठिकाणी लिहिणार 2, 5, 2,5. पहिला कोऑर्डिनेट मिळाला. आता आपण दुसरा कोऑर्डिनेट शोधणार आहोत. जर आपण y ची व्हॅल्यू या ठिकाणी 10 पुटअप केली तर काय मिळेल? देअरफॉर x = 2 × 10/5. 2 10 झाले 20. 20ला जर 5 ने डिव्हाइड केलं तर 4. म्हणजे जर आपण y ची व्हॅल्यू 10 पुटअप केली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली? 4. म्हणून या ठिकाणी लिहिणार 4 आणि 10. आता आपण तिसरा कोऑर्डिनेट शोधणार आहोत. जर आपण y ची व्हॅल्यू पुट y = 2.5. जर y ची व्हॅल्यू आपण 2.5 जर पुटअप केली तर x ची व्हॅल्यू काय मिळेल? बघा 2 × y ची व्हॅल्यू होती 2.5 / 5. दोन्हींचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 5.0 म्हणजेच 5/5 = 1. म्हणजे जर y ची व्हॅल्यू 2.5 ठेवली तर x ची व्हॅल्यू किती मिळते आहे? 1. तिसरा कोऑर्डिनेट सुद्धा मिळाला. तो सुद्धा राईट डाऊन करणार. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2.5. म्हणजे 1, 2.5 हा मिळाला तिसरा कोऑर्डिनेट. अशा प्रकारे बघा या ठिकाणी दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवून घेतलेले आहे आणि दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स या प्रकारे आपल्याला मिळाले आहे. आता आपण काय करणार आहोत? ग्राफ पेपरवरती व्यवस्थित सुरुवातीला x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करणार आहोत आणि ते ड्रॉ केल्यानंतर हे जे कोऑर्डिनेट्स आहे हे कोऑर्डिनेट्स त्या ग्राफ पेपरवरती व्यवस्थित शो करणार आहोत. त्यानंतर दोन्ही जे कोऑर्डिनेट्स ड्रॉ केल्यानंतर लाईन्स ड्रॉ करून घेणार आणि दोन्ही लाईन एकमेकींना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील, छेदतील, तोच त्यांचं सोल्युशन असणार आहे. आता आपण ग्राफ पेपरवरती सॉल्व करणार आहोत. आता या ठिकाणी आपण x ॲक्सिस आणि y ॲक्सिस या प्रकारे काढून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण स्केल लिहिणार आहोत 1 सेंटीमीटर = 1 युनिट. दोन्ही ॲक्सिसवरती हेच युनिट स्केल आपण ठेवलेला आहे. आता या ठिकाणी आपला फर्स्ट कोऑर्डिनेट आहे -1,1. आता या ठिकाणी -1 म्हणजे x ॲक्सिसचा -1 आणि y ॲक्सिसचा 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कोऑर्डिनेट मिळालेला आहे -1,1. दुसरा कोऑर्डिनेट शोधणार आहोत तो म्हणजे 3,4. या ठिकाणी x ॲक्सिसचा 3 आणि y ॲक्सिसचा 4 म्हणजे तो कोऑर्डिनेट या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे 3,4. तिसरा कोऑर्डिनेट आहे -5 - 2. या ठिकाणी -5, या ठिकाणी हा आहे -5 आणि -2. या प्रकारे -5 - 2 या ठिकाणी हा कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही कोऑर्डिनेट्स आपण काढून घेतलेले आहे. आता आपल्याला व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या प्रकारे आहोत. ही लाईन आपण ड्रॉ केली आहे. नंतर आता ही जी लाईन होती ती होती 2x - 3y = 4. या इक्वेशनसाठी ही लाईन आपण ड्रॉ केली आहे. आता सेकंड इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स कोणते आहेत? तर पहिला कोऑर्डिनेट आहे 2,5. बघा x ॲक्सिसवर 2, y ॲक्सिसवरती 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कोऑर्डिनेट मिळतो आहे 2,5. दुसरा कोऑर्डिनेट आहे 4,10. बघा या ठिकाणी 4, x ॲक्सिसचा 4 आणि y ॲक्सिसचा 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरा कोऑर्डिनेट मिळालेला आहे 4,10. त्यानंतर तिसरा कोऑर्डिनेट आहे 1,2.5. बघा x ॲक्सिसवरचा 1 आणि y ॲक्सिसवरचा 2.5. म्हणजे या ठिकाणी 2.5 आपल्याला मिळत आहे. याला नाव देणार आपण 1,2.5. म्हणजे फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंट तिघं पॉईंट आपल्याला मिळालेले आहे. आता तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपण या प्रकारे ड्रॉ करणार आहोत.
या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी दोन्ही जे पॉईंट आहे हे दोन्ही पॉईंट 1,2.5 या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे. बघा हा जो पॉईंट मिळतो आहे हा दोन्ही रेषांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. 1,2.5 या ठिकाणी दोन्ही रेषा इंटरसेक्ट होत आहे, म्हणून दोन्ही ज्या रेषा आहेत किंवा दोन्ही जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्यांचं सोल्युशन मिळेल 1,2.5. देअरफॉर सोल्युशन x, y इक्वल टू 1,2.5 हे आपल्याला या ठिकाणी 6 क्वेश्चनचं सोल्युशन मिळालेलं आहे. पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे, हे आपल्याला सोडवायचे आहे. या ठिकाणी आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. सुरुवातीला आपण इक्वेशन लिहून घेणार, दॅट इज 2x - 3y इक्वल टू 4. देअरफॉर 2x इक्वल टू 4 + 3y. देअरफॉर x इक्वल टू 4 + 3y डिवायडेड बाय 2. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी या प्रकारचं जर इक्वेशन सोडवलं तर एक्सची व्हॅल्यू मिळते आहे. देअरफॉर पहिली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणून आपण काय करणार, पुट y इक्वल टू 2. जर yच्या प्लेसवरती 2 ठेवले तर आपल्याला काय मिळेल. देअरफॉर x इक्वल टू 4 + 3y म्हणजे 3 × 2 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 4 + 6 अपॉन 2. 4 + 6 केले तर 10. 10ला जर 2ने डिवाइड केले तर 5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5. देअरफॉर x इक्वल टू 5. त्याचप्रमाणे आपण आता दुसरी व्हॅल्यू ठेवणार आहोत, पुट y इक्वल टू जर आपण -2 ठेवले तर आपल्याला काय मिळेल. x इक्वल टू 4 + 3 × -2 डिवायडेड बाय 2. दॅट इज 4 + 3 × 2 = -6 अपॉन 2 इक्वल टू 4 - जर 6 केले तर -2. -2ला जर 2ने डिवाइड केलं तर या ठिकाणी -1 ही एक्सची व्हॅल्यू मिळाली. पुढची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. या ज्या व्हॅल्यू आपण लिहितो आहोत या आपण मनाने घेतलेल्या आहे. पुट y इक्वल टू जर आपण 4 ठेवले तर आपल्याला काय मिळेल. x इक्वल टू 4 + 3 × 4 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 4 + 12 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 16 अपॉन 2 इक्वल टू 8. म्हणजे जर yची व्हॅल्यू 4 ठेवली तर xची व्हॅल्यू किती मिळते आहे, 8 मिळते आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळालेले आहे ते आपण लिहिणार आहोत. yची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर xची व्हॅल्यू 5 मिळाली, म्हणून या ठिकाणी 5, 2. दुसरी व्हॅल्यू आहे yची व्हॅल्यू जर -2 ठेवली तर xची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली, म्हणजे -1, -2. तिसरी व्हॅल्यू आहे एक्सची जर व्हॅल्यू आपण 4 ठेवली तर yची व्हॅल्यू जर 4 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू 8 मिळाली, म्हणजे 8 आणि या ठिकाणी 4 म्हणजे 8, 4 हे आपल्याला कोएफिशियंट मिळाले आहे. आता आपण पुढचं इक्वेशन बघणार आहोत. 3y इक्वल टू 3y - x इक्वल टू 4. देअरफॉर 3y इक्वल टू 4 + x. देअरफॉर y इक्वल टू 4 + x डिवाइड बाय 3. देअरफॉर पुट पहिली व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणून पुट या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करावी लागेल. देअरफॉर पुट x इक्वल टू 2. देअरफॉर y इक्वल टू 4 + 2 डिवाइड बाय 3 इक्वल टू 6 अपॉन 3 इक्वल टू 2. म्हणजे या ठिकाणी एक्सची जर व्हॅल्यू 2 ठेवली तर yची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली, 2 मिळाली. आता आपण दुसरी व्हॅल्यू ठेवणार, पुट x इक्वल टू 5. एक्सची जर आपण व्हॅल्यू 5 ठेवली तर काय मिळेल. देअरफॉर y इक्वल टू 4 + 5 अपॉन 3 इक्वल टू 9 अपॉन 3. 3 3 जा 9 म्हणजे yची व्हॅल्यू मिळाली 3. एक्सची जर व्हॅल्यू 5 ठेवली तर yची व्हॅल्यू किती मिळाली, 3 ठेवली. पुढची व्हॅल्यू ठेवणार आपण, पुट x इक्वल टू -1. देअरफॉर y इक्वल टू 4 + एक्सची व्हॅल्यू किती आहे, -1 डिवाइड बाय 3 इक्वल टू 4 - 1 जर केले तर 3. 3ला 3ने डिवाइड केलं तर 1. म्हणजे या ठिकाणी एक्सची जर -1 व्हॅल्यू ठेवली तर yची व्हॅल्यू मिळाली 1. या ठिकाणी राईट डाऊन करणार आहोत. एक्सची व्हॅल्यू 2, yची व्हॅल्यू सुद्धा 2 म्हणजे 2, 2. एक्सची व्हॅल्यू 5, yची व्हॅल्यू 3 म्हणजे 5, 3. आणि तिसरी व्हॅल्यू आहे -1 आणि या ठिकाणी 1.
अशा प्रकारे या ठिकाणी बघा सेकंड इक्वेशन आपण सोडून घेतलं, त्यांचे कोइफिशियंट सुद्धा आपल्याला मिळालेले आहे. आता आपण या ठिकाणी दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचे कोइफिशियंट या प्रकारे शोधून काढलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ पेपरवरती हे जे कोइफिशियंट आहे यांच्या व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी शो करायचे आहे ग्राफ पेपरवर. आता बघा या ठिकाणी आपल्याला हे जे कोइफिशियंट मिळाले आहे ते आपल्याला ग्राफवरती शो करायचे आहे. पहिला कोइफिशियंट आहे 5,2. सुरुवातीला आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या प्रकारे ड्रॉ केलेला आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट, या ठिकाणी निगेटिव्ह, वरच्या साईडला पॉझिटिव्ह, खालच्या बाजूला निगेटिव्ह आणि एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस याप्रमाणे नोट डाऊन केला आहे. स्केल लिहिला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. पहिला कोइफिशियंट आहे 5,2. बघा एक्स ॲक्सिसचा 5 आणि वाय ॲक्सिसचा 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला कोइफिशियंट मिळाला 5,2. नंतर दुसरा पॉईंट आहे -1, -2. एक्स ॲक्सिसचा -1 आणि वाय ॲक्सिसचा -2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरा पॉईंट मिळालेला आहे -1, -2. तिसरा पॉईंट आहे 8,4. एक्स ॲक्सिसवरचा 8 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8,4 हा पॉईंट मिळाला. आता तिन्ही पॉईंट आपल्याला मिळालेले आहे. आपण व्यवस्थित स्केलच्या सहाय्याने त्यांना जॉईन करून घेणार आहोत. या प्रकारची लाईन आपल्याला तिन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा ही जी लाईन आहे तिन्ही पॉईंटमधून या प्रकारे जात आहे. आता दुसरे जे आहे पॉईंट्स ते आपल्याला बघायचे आहे. दुसरं जे इक्वेशन आहे त्याचे पॉईंट्स मिळालेले आहे आपल्याला या प्रकारे. एक्स कॉमा वायचा पॉईंट आहे 2,2. बघा या ठिकाणी एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा 2 म्हणजे या ठिकाणी मिळाला पहिला पॉईंट 2,2. दुसरा पॉईंट आहे 5,3. बघा एक्स ॲक्सिसचा 5 आणि वाय ॲक्सिसचा 3 म्हणजे या ठिकाणी मिळाला सेकंड पॉईंट 5,3. तिसरा पॉईंट होता -1,1. बघा एक्स ॲक्सिसचा -1 आणि वाय ॲक्सिसचा 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा तिसरा पॉईंट मिळालेला आहे -1,1. आता तिन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहे. बघा या प्रकारे. बघा तिन्ही पॉईंट जर आपण व्यवस्थित जॉईन केले तर या ठिकाणी तिन्ही पॉईंट सरळ जात पुढे या दोन्ही रेषा एकमेकांना 8,4 या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे याचाच अर्थ दोन्ही रेषा एकाच पॉईंटमध्ये ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तेच त्या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असतं. म्हणजे या ठिकाणी 8,4 या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार आहोत देअरफॉर सोल्युशन x, y इक्वल टू 8,4. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो क्वेश्चन नंबर 6 होता याचं सोल्युशन मिळालं ते म्हणजे 8,4. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.